हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक फॉर दी ऑप्शन चेन. की ऑप्शन चेन आपण कशी अनालिसिस करू शकतो किंवा त्या बेसवरती आपण कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो. राईट. सो ऑप्शन चेन वरती इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत. आणि सेकंड गोष्ट म्हणजे आपण हे सुद्धा बघणार आहोत की लेट्स सी जर मी करंट मार्केट प्राइस त्या प्रीमियमची ही आहे आणि जर वेगवेगळ्या इम्प्लाइड झाला किंवा वेगवेगळ्या व्हॉलॅटिलिटी वाढल्या किंवा जर मार्केटमध्ये एखादी डिरेक्शन आली. राईट. सो त्या डिरेक्शन्स मध्ये आपण जो प्रीमियमचा चेंज आहे जो युजली आपल्याला पाहिजे असतो की जर एवढी मोठी डिरेक्शन झाली किंवा नॉर्मली जर मार्केटने काही आयव्ही चेंज दिले तर किती माझा जो प्रीमियम आहे तो डिके होणार. राईट. सो त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो नक्की जी व्हिडिओ होणार आहे खूप डिटेलमध्ये होणार आहे. सो जे कोणाला ऑप्शन चेन अनालिसिस करता येतं सो त्यांनी पण बघा किंवा ज्यांना नाही येत असेल कोणी नवीन असेल तर डेफिनेटली त्यांनी पण बघा. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे कारण ह्याच्यामध्ये आपण डेल्टा थीटा वेगा या सगळ्या गोष्टी ज्या ओव्हरऑल ग्रिक्स पॅरामीटर जे आहे ज्या प्रीमियम वरती इम्पॅक्ट करतात ते ओव्हरऑल आपण डिस्कस करणार आहोत. सो डेफिनेटली कुठेतरी जे आहे ते खूप इन डिटेल व्हिडिओ बनणार आहे. सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड एकदम बघा. आय होप की थोडी मोठी व्हिडिओ होईल, थोडी डिटेलमध्ये व्हिडिओ होईल, पण ओव्हरऑल सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एका व्हिडिओमध्ये कुठेतरी कव्हर होतील. राईट. सो दॅट इज द थिंग. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. जास्त वेळ जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नको करूया. डिरेक्टली विल गो विथ द सो ओपन इंटरेस्ट बेसिस पासून सगळं आपण कव्हर करणार आहोत. ओके. नाव शेअर यू द कॉन्सेप्ट चे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. एक 2च मिनिटं द्या. ओके. सो जर तुम्ही कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवर आलात तर तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळेल युजली. राईट. आणि इंटरफेसमध्येच पण तुम्हाला बरेच अनालिटिक्स बघायला मिळतील. लाईक की किती जे आहेत ते लॉंग मध्ये आहेत, फिन निफ्टी बँक निफ्टी लॉंग मध्ये आहे का, शॉर्ट मध्ये आहे का, ते ओव्हरऑल समजेल. सो जर मॅक्झिमम जर इंडेक्स जे असतील ते लॉंग मध्ये असतील तर कुठेतरी जो आहे तो बुलिश अपॉर्च्युनिटी आपण जे आहे ती अँटिसिपेट करू शकतो किंवा बुलिशनेस असेल मार्केटमध्ये हे आपण अँटिसिपेट करू शकतो. सेकंड थिंग जर सगळे जे मेन इंडेक्स आहेत ते जर शॉर्ट मध्ये असतील तर कुठेतरी बेरिश अपॉर्च्युनिटी आहे ती आपण अँटिसिपेट करू शकतो मार्केटमध्ये. राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो आपल्याला काय करायचं, ट्रॅक वरती यायचं आणि ऑप्शन चेन, आपण ऑप्शन चेन वरती डीप अनालिसिस करणार आहोत. सो आय गो विथ दी ऑप्शन चेन. सो ऑप्शन चेन वरती मी आलो. नाव सिम्पल मी इथे निफ्टीची ओपन करून ठेवते ऑप्शन चेन फर्स्टली. सो मधल्या ज्या जे ओव्हरऑल नवीन आहेत त्याच्यासाठी इन डिटेल आपण घेतोय. सो ज्यांना कोणाला माहिती थोडं स्किप करून पुढे जाऊ शकतो कारण नॉर्मल आपण डिस्कस करणार आहोत बेसिक गोष्टी. ओके. सो मधल्या ज्या आहेत त्या स्ट्राईक्स आहेत. सो निफ्टीची जी लॉट साईज असते ती 25 आहे. सो 25 ती तुम्हाला इथे दिसेल आणि जो स्ट्राईक मधला जो डिफरन्स असतो तो 50-50चा असतो. राईट. सो यू कॅन सी 23,150, 2300, 2350, 23,000. सो कधी तुम्हाला इथे दिसणार नाही की 70 मध्येच आहे, मध्येच 75 आहे, मध्ये 100 आहे, असं नाही दिसणार. इक्वी डिस्टन्स असतात ते 50-50च्या ह्याच्याने. तेच जर आपण बँक निफ्टी बोलले तर बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंटचा तुम्हाला डिफरन्स मिळतो ऑल प्रत्येक स्ट्राईक मध्ये. तो 120 असा कधी 130 मिळतात जोपर्यंत एक्सचेंज चेंज करत नाही तोपर्यंत. राईट. बट किंवा ते इक्वी डिस्टन्स असतं जोपर्यंत एक्सचेंज चेंज करत नाही. ओके. तो निफ्टीमध्ये जो ऑन एन युज्युअल जो डिफरन्स आहे तो 50चा डिफरन्स आहे. सो इथे तुम्हाला 50 ऍज इट इज तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला ज्या आहेत त्या प्रीमियम्स आहेत की कॉलचा प्रीमियम किती आहे, पुटचा प्रीमियम किती आहे. ओके. नाव जर तुम्ही 23,150च्या ज्या पण वरच्या स्ट्राईक्स आहेत की 23,100, 23,050, त्यानंतर 22,950, 22,900 ह्या आहेत कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स. ओके. सो करंट मार्केट प्राइसच्या खालच्या ज्या स्ट्राईक असतात. ओके. सपोज 22,000 वर मार्केट आहे तर 22,100, 22,050, मग 22,000, मग 21,950. सो ह्या ज्या स्ट्राईक्स आहेत करंट मार्केट प्राइसच्या लोअर स्ट्राईक ज्या असणार त्या काय असणार, कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स. ओके. करंट मार्केट प्राइसच्या जो पण स्ट्राईक्स आहेत त्या कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स झाल्या. आता करंट मार्केट प्राइसच्या वरच्या ज्या स्ट्राईक्स असतील 23,150 नंतर 23,200, 250, 300, 350 त्या काय झाल्या, त्या झाल्या स्पेसिफिकली कॉलच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स. ओके. ओके. आणि करंट मार्केट प्राइस काय आहे 23,138 आणि 23,150. सो एटीएम कसं आपण आयडेंटिफाय करायचा की करंट मार्केट प्राइसच्या जवळची जी पण स्ट्राईक असते ती तुमची स्ट्राईक असते एटीएम स्ट्राईक. ओके.
सो अगेन आय रिपीट की करंट मार्केट प्राइसच्या जवळच्या ज्या स्ट्राईक, खालच्या ज्या स्ट्राईक असतील, लोअर स्ट्राईक असतील त्या कॉलच्या असतील इन द मनी स्ट्राईक्स, आणि करंट मार्केट प्राइसच्या ज्या वरच्या स्ट्राईक असतील त्या असतील कॉलच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स. आणि एटीएम स्ट्राईक्स आपण कसं डिफाईन करतो? एटीएम स्ट्राईक्स आपण बघतो की करंट मार्केट प्राइसच्या जवळची जी पण स्ट्राईक आहे ती असते आपली एटीएम स्ट्राईक, म्हणजे ऍट द मनी स्ट्राईक. आयटीएम म्हणजे काय? इन द मनी. ओटीएम म्हणजे काय? आउट ऑफ द मनी. ओके. सेम जर मी पुट रायटर्सचं बघायला गेलो, जर मी पुटच्या बेसिसवरती बघायला गेलो, तर करंट मार्केट प्राइसच्या ज्या पण वरच्या स्ट्राईक्स आहेत, ज्या पण हायर स्ट्राईक्स आहेत, ओके, 22,000 असेल तर 22,100, 22,200, 22,250 किंवा 22,300, ह्या ज्या स्ट्राईक्स आहेत, हायर स्ट्राईक्स ज्या असतात कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स, म्हणजे कॉलच्या ज्या ओटीएम स्ट्राईक्स आहेत त्या पुटच्या इन द मनी स्ट्राईक असतात. आणि करंट मार्केट प्राइसच्या ज्या पण ओव्हरऑल लोअर स्ट्राईक्स आहेत त्या असतात पुटच्या ओटीएम स्ट्राईक्स. ओके. तो सिम्पल इथे तुम्ही टाईप लिहून घेऊ शकता की हा आहेत करंट लोअर स्ट्राईक असतील करंट मार्केट प्राइसच्या त्या आयटीएम स्ट्राईक झाल्या, करंट मार्केट प्राइसच्या वरच्या ज्या स्ट्राईक असतील ते ओटीएम स्ट्राईक झाल्या. परत पुटच्या काय वाईस वर्सा उलट करायचं आपल्याला त्याचं. ओके. सो हायर स्ट्राईक्स आहेत त्या पुटच्या इन द मनी आणि लोअर स्ट्राईक्स आहेत त्या पुटच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहेत. ओके. आणि एटीएम कसं आपल्याला इझिली फाइंड आउट करायचं? एटीएम आपण इझिली फाइंड आउट करू शकतो कसं? करंट मार्केट प्राइसच्या नजदीकचे जे पण स्ट्राईक आहेत ते आपल्या एटीएम स्ट्राईक्स असणार. ओके. सो दॅट इज द थिंग. नंतर जर तुम्ही इथे बघितलं तर हा प्रीमियम आहे. सो प्रीमियम वरती आपण थोडाफार इन डीप डिस्कशन करूयाच आता पुढे आपण जे डिस्कस करते. सो लेफ्ट हँड साईडला जे आहे ते प्रीमियम्स आहेत. ओके. सो इन द मनी जर तुम्ही बघितलं तर इन द मनी जे प्रीमियम आहेत ना कॉलचे, बघा कॉलचे इन द मनी, कधीही इन द मनीचा जो प्रीमियम असतो तो जास्त असतो. ओके. तुम्ही एकदा कॉलचा इन द मनी प्रीमियम बघा, इकडे मी इथे ड्रॉ करतो. ओके. हे कॉलचा इन द मनी प्रीमियम आहे, थोड्याला वाईट टच करूया. ओके. सो ही जी कन्सेप्ट आहे ती काय आहे? इन द मनी प्रीमियम. ओके. सो कॉलचा जर तुम्ही इन द मनी बघितलं आणि पुटचा पण जर तुम्ही इन द मनी बघितलं ना, ऍज कम्पेअर आउट ऑफ द मनी, इन द मनीचा जो प्रीमियम असतो तो जास्त असतो. का जास्त असतो? कारण त्या पर्टिक्युलर ऑप्शनची इन द मनी क्लोज होण्याची प्रोबॅबिलिटी जी असते ती जास्त असते. राईट. सो त्यामुळे काय असतो की कॉलचा जो इन द मनीचा प्रीमियम आणि पुटचा इन द मनी प्रीमियम जास्त असतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही मेक अ नोट ऑफ दिस थिंग्स की एक लिहा की आयटीएम स्ट्राईक्स प्रीमियम ऑलवेज हाय, कारण त्यांची प्रोबॅबिलिटी जी असते ती जास्त असते एक्सपायर होण्याची इन द मनी. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आउट ऑफ द मनी जे पण स्ट्राईक्स आहेत त्यांचा बघा हळूहळू जो प्रीमियम आहे ना तो हळूहळू कमी होते. आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा हळूहळू प्रीमियम कमी होतो. का? कारण आउट ऑफ द मनी आहेत ना ते. सो जर ते आउट ऑफ द मनी आहेत म्हणजे त्यांची प्रोबॅबिलिटी जी आहे ती आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची जास्त आहे. राईट. सो जर आउट ऑफ द मनी स्ट्राईक असेल तर त्याची प्रीमियम डीके होणार आणि जास्तीत जास्त त्याला टाइम व्हॅल्यू तिकडे जास्त असणार. राईट. सो त्यामुळे काय असणार की त्याचा प्रीमियम जो आहे तो कमी असणार आणि त्याची प्रोबॅबिलिटी मेनली आहे ती प्रोबॅबिलिटी आहे की आउट ऑफ द मनी प्रोबॅबिलिटी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जसं 13 जूनची एक्सपायरी आहे ना इकडे. सो मार्केट चालू आहे 23,150 ला आणि 23,600 ची स्ट्राईक बघा, 48 रुपयाचा प्रीमियम मागतोय कॉलच्या आउट ऑफ द मनीला, कारण त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे 23,600 ला जाण्याची. राईट. जर 23,600 ला पाहिजे तर एक मोठी मोमेंटम मला पाहिजे, ती येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत जर 13 जूनच्या एक्सपायरी पर्यंत तरी. राईट. त्यामुळे सेलर्स जे आहेत ते कुठेतरी प्रीमियम कमी मागतात. सो आउट ऑफ द मनी स्ट्राईकचे प्रीमियम जास्त असतात, इथे पण जर कमी असतात, इथे पण जर तुम्ही बघितलं तर हळूहळू कमी होत चाललेत. राईट. सो का कमी असतात? कारण त्यांची जी प्रोबॅबिलिटी असते ती आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची जास्त असते त्यामुळे. ओके. त्यानंतर जर तुम्ही इथे फॅक्टर बोललात तो आहे आयव्हीचा. सो व्हॉट इज आयव्ही फॅक्टर? आयव्ही सिम्पल लाईक की इम्प्लाइड व्होलॅटिलिटी सांगते की त्या पर्टिक्युलर ऑप्शनची किती आहे, किती फिअर आहे मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर स्ट्राईक वरती, की त्यापर्यंत लेवल येऊ शकते. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी कुठेतरी आहे ज्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला इथे ऍड करून मिळतात. सो जनरली जर तुम्ही बघायला गेलात तर प्रीमियम मध्ये देर आर टू व्हॅल्यूज. ओके. दोन व्हॅल्यू असतात प्रीमियम मध्ये. इन द मनी प्रीमियम मध्ये जर मी बघायला गेलो तर इन द मनी प्रीमियम मध्ये कोणत्या दोन व्हॅल्यू असतात? पहिली गोष्ट म्हणजे एक असते इंट्रान्सिक व्हॅल्यू. ओके. इंट्रान्सिक म्हणजे व्हॅल्यू काय की लेट्स सी हा जो प्रीमियम आहे 23, ही जी स्ट्राईक्स आहे 23,100. ओके. ह्याचा प्रीमियम किती मागतोय?
236 रुपये मागते, बरोबर मार्केट. पण करंट मार्केट प्राइस कुठे चालू आहे? 23,170 ना. आणि स्ट्राईक जी आहे 23,100ची आहे. सो दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? फक्त 70 रुपयाचा डिफरन्स आहे ना. सो जो 70 रुपयाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये, तो काय झाला तुमचा इंट्रान्सिक व्हॅल्यू, की इन द मनी किती आहे ती. सो इंट्रान्सिक व्हॅल्यू झाली 70 रुपये. आणि ह्याच्यातून जर मी -70 रुपये केले तर किती होतात? 190 रुपये काहीतरी होतात. सो 190 काय आहेत ते माझे टाइम व्हॅल्यू आहे. टाइम व्हॅल्यू कसले? आता जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा 6 तारीख आहे. सो 7 तारीख आहे आता मी जेव्हा रेकॉर्ड करतोय तर. सो 13 तारखेपर्यंत एक्सपायरी आहे ना. सो मध्ये जो 5 दिवसाचा गॅप आहे तो त्याचा पैसा जो आहे तो टाइम व्हॅल्यू आहे. सो इन द मनी मध्ये 2 व्हॅल्यू असतात. एक व्हॅल्यू असते ती असते इंट्रान्सिक व्हॅल्यू, आणि सेकंड जी असते ती एक्स्ट्रान्सिक व्हॅल्यू असते, किंवा त्याला आपण म्हणतो टाइम व्हॅल्यू. ओके. सेम आउट ऑफ द मनी मध्ये कोणत्या व्हॅल्यू असतात? फक्त एकच व्हॅल्यू असते जी असते टाइम व्हॅल्यू. ह्याच्यात इंट्रान्सिक व्हॅल्यू नसते. आउट ऑफ द मनी स्टॉक्सला फक्त टाइमचा पैसा असतो, की जेवढे दिवस एक्सपायरीला बाकी आहेत तेवढे दिवसचा तो टाइम व्हॅल्यू असतो. ओके. सेम लॉजिक गोज विथ दी पुट साइडला पण. पुट साइडला जर तुम्ही बघायला गेलात तर पुट साइडचा पण जो असतो तो इन द मनीचा जो प्रीमियम असतो त्याच्यामध्ये इंट्रान्सिक व्हॅल्यू असते आणि टाइम व्हॅल्यू असते, आणि आउट ऑफ द मनी मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू असते. ओके. सो हे तुम्ही एक लक्षात ठेवू शकता. सो अगेन इट्स अ थोडाफार कन्सेप्ट आहे डिटेलमध्ये. त्यानंतर आहे व्हॉल्यूम. ओके. सो व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम इज सिम्पल लाईक की ओव्हरऑल किती ट्रेड्स येत आहेत, स्क्वेअर ऑफ होतात आणि त्या बेसवरती. सो व्हॉल्यूमची एक कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. व्हॉल्यूम एवढा डिटेल लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, पण व्हॉल्यूम एक लक्षात ठेवा की व्हॉल्यूम कधीही कमी होत नाही, व्हॉल्यूम नेहमी वाढतं. ओपन इंटरेस्ट एक वेळ कमी होतो, जास्त होतो, पण व्हॉल्यूम कधीही वाढत जातं. सो व्हॉल्यूम काय आहे की लेट्स सी, ओपन इंटरेस्ट सोबत जर मी त्याला पेअर केलं तर सपोज एक बायर आला आणि एक सेलर आला आणि दोघांनी एक कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केला, तर व्हॉल्यूम होणार 1, ओपन इंटरेस्ट होणार 1. आता सपोज बायर सेलरने काय केले, जो इनिशिएट केलेला कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ केला, तर काय होणार? ओपन इंटरेस्ट 0 होणार, पण व्हॉल्यूम 2 होणार, व्हॉल्यूम कमी नाही होणार. सो जे आपण ट्रान्झॅक्शन जाते, आपण ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये व्हॉल्यूम हळूहळू वाढत जातं. सो व्हॉल्यूम इज ऑलवेज इन्क्रीजिंग, व्हॉल्यूम कधी कमी होत नाही. ओके. त्यानंतर आहे ओपन इंटरेस्ट. सो ओपन इंटरेस्ट काय आहे की त्या पर्टिक्युलर स्ट्राईक्सवर किती सेलर्स आहेत ते तुम्हाला समजतं. सो लेट्स सी, जर मी पुट हँड साईडला बघितलं तर 23,000 वरती जे पुट सेलर्स आहेत ते किती आहेत? ऑलमोस्ट 49च्या आसपास, 49,56,125, राईट. त्यात ऑलमोस्ट एवढे ऍड झालेत आजच्या दिवसात. सो हे आहे. सो हे तुम्हाला एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला इथे ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये पण दिले. सो तुम्हाला नंबर वाईज बघायची गरज नाहीये की नंबर वाईज कुठे प्रीमियम कॉल आणि पुट सेलर्स जास्त आहेत. यू कॅन सी पुट मला दिसते की 23,000ला खूप जास्त पुट सेलर्स आहेत. सो कुठेतरी समजतं की 23,000चा एक सपोर्ट लेवल आहे मार्केटमध्ये. आणि सेम जर मी इथे बघितलं तर 23,000च्याच आसपास एक कॉल रायटर्स आहे, तर कुठेतरी स्ट्रॅडल लोकांनी विकून ठेवलं आहे, कारण आयव्ही थोडाफार फ्लक्च्युएट होत होता जेव्हा, कारण आता इलेक्शनच्या आधीचा आपण बघतो आहे, थोडं इलेक्शन नंतरचा आपण थोडंफार बघतो. सो आयव्ही कुठेतरी आहे. सो मे बी जनरली लोकांनी स्ट्रॅडल विकला असेल त्या लेवलला जाऊन. सो इझिली तुम्ही डिकोड करू शकता. त्यानंतर जो नेक्स्ट रेजिस्टन्स आहे सर्वात मोठा तो कुठे आहे? 23,500ला. सो मार्केट जास्तीत जास्त वरती कुठे जाऊ शकतो? तर 23,500 जो आहे तो एक रेजिस्टन्स लेवल आहे 13 जूनच्या एक्सपायरी पर्यंत, आणि सपोर्ट जो आहे तो कुठे आहे? समोर अराउंड 23,000. सो एक रेंज मला मिळाली की मार्केट जो आहे तो एक्सपायरी पर्यंत ह्या लेवलच्या आसपास राहू शकतो. सो कंपल्सरी नाही की तो त्याच लेवलला राहील, तो फ्लक्च्युएट होत जातो जसं जसं मार्केट डिरेक्शन देणार. पण करंट जर मी आता ट्रेड बघतो किंवा जर मला आता एखादी सिच्युएशन ट्रेड करायची असेल, सो आय गो विथ दिस सेम. ओके. सो हे काय झालं? हे आपलं झालं प्रीमियम, आयव्ही, व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट बघून. ओके. नाव ह्याच्यात अनेक जर मी ग्रीक्स बघितले, ग्रीक्स पॅरामीटर्स पण आहेत. सो पहिला आपण हळूहळू डेल्टा घेऊया, मग थीटा घेऊया, मग गामा घेऊया, मग वेगा घेऊया. ओके. सो जर तुम्ही इथे बघितलं तर डेल्टा ह्या स्ट्राईक्सवर तुम्हाला मिळेल. ओके. सगळ्या स्ट्राईक्सवर, ह्या स्ट्राईक्सवरच नाही पण प्रत्येक स्ट्राईक्सवर तुम्हाला इथे डेल्टा बघायला मिळेल. ओके. सो डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती कॉल साईडसाठी 0 to 1च्या मध्ये ट्रेड करत असते, पॉझिटिव्ह. आणि पुट साईडसाठी डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती नेगेटिव्ह असते. यू कॅन सी नेगेटिव्ह डेल्टा पुट साईडला आहेत आणि पॉझिटिव्ह डेल्टा कॉल साईडला आहेत. ओके. नाव डेल्टाचं जर मी सांगायला गेलो तर इन द मनी जे स्ट्राईक्स असतात. ओके. इन द मनी कोणते स्ट्राईक्स आहेत? हे इन द मनी स्ट्राईक्स आहेत. सो कॉलचे आणि पुटचे इन द मनी स्ट्राईक्स बघा, त्यांचा डेल्टा नेहमी वाढत असतो. जेवढा जास्तीत जास्त मी इन द मनी जाणार तेवढा माझा डेल्टा हळूहळू वाढत असतो. यू कॅन सी एक स्ट्राईक खाली गेलं तर माझा डेल्टा किती आहे? 0.56.
तोच जर मी अजून खाली गेलो इन द मनी तर 0.59, मग हळूहळू वरती गेलो 0.65, यू कॅन सी. सो जेवढा मी इन द मनी जाणार तेवढा जो आहे माझा डेल्टाची व्हॅल्यू जी आहे वाढत जाते. ओके, सेम लॉजिक गोष्ट विथ दी पुटच्या इन द मनी स्ट्राईक्सला. यू कॅन सी 0.52 चा डेल्टा आहे, मग तो 0.5 अजून एक स्ट्राईक इन द मनी गेलो, अजून एक स्ट्राईक इन द मनी 0.6, ऑलमोस्ट 0.7 0.8च्या आसपास पण गेला आहे नेगेटिव्ह, राईट. सो इन द मनी स्ट्राईकचा नेहमी डेल्टा जास्त असतो, कारण मार्केट ओव्हरऑल मोमेंटम देण्याचे चान्सेस असतात आणि त्याचं प्रीमियम पण जास्त असतो, त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. सो डेल्टा काय आहे स्पेसिफिकली? डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू ₹1 चेंज इन युअर प्रीमियम प्राइस. ओके, की सॉरी अंडरलाइन प्राइस, नॉट अ प्रीमियम प्राइस. की तुमचा जर अंडरलाइन ₹1 मूव्ह करत असेल तर तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार ते तुम्हाला सांगते. ओके, ₹1 जर मार्केट मूव्ह दिला तर तुमचा प्रीमियम कितीने होणार, तर 0.56 ने चेंज होणार. डेल्टा जर त्याचा 0.56 असेल तर 0.6 ने चेंज होणार. ₹2 चेंज झाला तर डबल 0.56 प्लस 0.56 तेवढा डेल्टा माझा चेंज होणार, राईट. सो दॅट इज द लॉजिक. आणि आउट ऑफ द मनीचा जो डेल्टा असतो तो हळूहळू कमी होत असतो. यू कॅन सी एक स्ट्राईक्स मी आउट ऑफ द मनी गेलो तो 0.49 आहे डेल्टा, 2 स्ट्राईक गेलो तर 0.45 डेल्टा आहे, त्याच्यानंतर 0.45 इथे आहे 0.548, त्याच्यानंतर यू कॅन सी 4.1, मग 4.3.4, मग 2.4.2.7, राईट. सो आउट ऑफ द मनी जे आपण स्ट्राईक्स असतात त्यांचा जो डेल्टा असतो तो युजली असतो कमी असतो. ओके, सेम लॉजिक गोज विथ दी पुढच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सला. यू कॅन सी 0.42, 0.36, 0.3, 0.28, राईट. सो आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सचा जो डेल्टा असतो तो जास्त असतो. ओके, कमी असतो. ओके, माय बॅड. सो काय गोष्ट बघितली आपण, व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज स्पेसिफिकली अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाइन प्राइस. की जर माझी अंडरलाईनने मोमेंटम दिली तर माझा प्रीमियम जो आहे तो कितीने चेंज होणार तो मला सांगतोय माझा डेल्टा. ओके, त्यानंतर जर मी बघायला गेलो तर कॉल साईडचा जो डेल्टा असतो तो नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि पुटचा जो डेल्टा असतो तो नेहमी नेगेटिव्ह असतो. ओके, आणि सेकंड गोष्ट म्हणजे डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती प्रत्येक वेळी 0 to 1च्या मध्ये स्ट्रेट बनवणार. एक पेक्षा जास्त कधीही डेल्टा नसू शकतो. का नसू शकतो एकच्या पेक्षा जास्त? कारण आपण ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतो ना, आणि ऑप्शनचा डिरेक्ट प्राइस अंडरलाईन आहे, स्पेसिफिकली जी अंडरलाईन मध्ये मोमेंटम येते. सो अंडरलाईन जर ₹1 मूव्ह देत असेल तर माझा जो ऑप्शन आहे तो जास्तीत जास्त ₹1 मूव्ह देणार, तो कधी ₹2 ₹3 मुवमेंटम नाही देणार, राईट. कारण माझी व्हॅल्यू जी आहे ती अंडरलाईन डिराईव्ह करतोय ना मी. सो नेहमी लक्षात ठेवा की डेल्टा व्हॅल्यू जी असते ती फ्लक्च्युएट फक्त 0 to 1च्या मध्ये होत असते आणि पुट साईडला -1च्या आसपास. एक पेक्षा जास्त कधीही डेल्टा व्हॅल्यू नसणार. ओके, सेकंड कन्सेप्ट जर तुम्ही इथे बघितलं तर आहे थीटा. ओके, ह्या स्ट्राईक्सवर बघा, ह्या स्ट्राईक्सवर बघा. सो व्हॉट इज थीटा? थीटा इज सिम्पली अ टाइम व्हॅल्यू. थीटाचा जर मी फॉर्म्युला सांगायचं म्हटलं तर इट सिम्पल आहे की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डेज टू एक्सपायरी. ओके, सो काय आहे ते आपण बघूया पुढे इफेक्ट. मी व्हॉट इफ मध्ये तुम्हाला सांगेनच की व्हॉट इज थीटा व्हॅल्यू, पण एवढं लक्षात ठेवा की लेट्स सी जर मी आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहे माझी इथे, त्याचा मी ₹100 प्रीमियम चालू आहे आणि डेज टू एक्सपायरी 5 दिवस बाकी आहेत. ओके, सो काय होणार, लेट्स सी एक दिवस गेला, 2 दिवस गेले, आता फक्त डेज टू एक्सपायरी किती 3 दिवस बाकी आहेत. तर माझी ₹100 जी प्राइस आहे ना ती 100 नसणार, ती होऊन 70 होणार किंवा 60 होऊ शकते, कारण त्याच्यावरती थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो येणार. सो व्हॉट इज थीटा? थीटा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डेज टू एक्सपायरी. ओके, जसं मी एक्सपायरीचा दिवस जवळ येतो तसं तसं आउट ऑफ द मनीचा जो पण थीटा व्हॅल्यू आहे, टाइम व्हॅल्यू आहे, ती कमी होते. ओके, सो लेट्स सी जर आजचा पूर्ण दिवस गेला तर माझ्या ह्या ओव्हरऑल प्रीमियम मधून ₹16 मायनस होणार. सो थीटा व्हॅल्यू काय आहे 16.85. जर आज पूर्ण दिवस गेला तर माझी जी थीटा व्हॅल्यू आहे ती ₹15 मायनस होणार या ओव्हरऑल याच्यामध्ये. ओके, सेम लॉजिक गोष्ट होती इकडे. ओके, आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा थीटा जर तुम्ही बघितलात ना, इट्स सिमिलर लाईक थोडा जास्त असतो ऍज कम्पेअर दॅन दी इन द मनी प्रोबॅबिलिटी. आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा थीटा व्हॅल्यू हळूहळू जास्त वाढत असते. ओके, सो थीटा इज व्हॉट? थीटा इज सिम्पली व्हॉट? की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हॉट? चेंज इन डेज टू एक्सपायरी. ओके, त्यानंतर आहे गामा. गामा इज सिम्पल व्हॉट? की जो स्पेसिफिकली तुम्हाला डिरेक्शनची जर भीती असेल ना, सो गामा स्पेसिफिकली डेल्टाची व्हॅल्यू ठरवतो की त्यांचा डेल्टा किती फास्ट चेंज होणार. डेल्टा तर मला दिसतो ना 0.74 आहे, पण 0.7 कोणत्या 4च्या बेसिसवरती? ऑन द बेसिस ऑफ द गामा, राईट.
सो गामा व्हॅल्यू डिसाइड करते तुम्हाला डेल्टा किती फास्ट डिके होणार, फास्ट मुवमेंट देणार आहे. ओके, विच इज अ सिम्पल थिंग. सो गामा जास्त डिटेलमध्ये नको घेऊया. गामाचं एक लक्षात ठेवा की जर 0.004 ची व्हॅल्यू आली तर कुठेतरी एक पॉझिटिव्ह गामा असेल तर एक डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त, तिकडे कुठेतरी व्हॅल्यू जी आहे ती जास्त चेंज होऊ शकते. आणि जनरली गामा जो आहे तो आपण नियर बाय एक्सपायरी ट्रेड बनवतो. ओके, सो दॅट इज द थिंग. त्यानंतर आहे वेगा. ओके, सो व्हॉट इज वेगा? वेगा इज सिम्पल लाईक ह्याचा फॉर्म्युला जर मी सांगायला म्हटलं तर इट्स अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्होलॅटिलिटी. Okay, again, change in premium with respect to 1% change in volatility. Okay, so सिंपल आहे की जर कोणाला प्रीमियमचं रिलेशनशिप माहिती असेल व्होलॅटिलिटी बद्दल, त्यांना इझिली समजेल की मी आता काय म्हणतोय ते, की जेव्हा जेव्हा प्रीमियम्स वाढतात तेव्हा व्होलॅटिलिटी आहे ती वाढते. ओके, आणि जेव्हा जेव्हा प्रीमियम्स खाली पडतात तेव्हा व्होलॅटिलिटी आहे ती हळूहळू खाली पडते. ओके, सो वेगा काय आहे? वेगा इज सिम्पल लाईक अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्होलॅटिलिटी. जर जर माझी व्होलॅटिलिटी 1% ने वाढली तर माझा जो प्रीमियम आहे तो यू कॅन सी, जर मी ह्या स्ट्राईकचं बोलले तर 22,900चा जो प्रीमियम आहे तो 10 रुपयाने वाढणार. ओके, आणि तेच जर 23,400ची 1% व्हॅल्यू वाढली तर माझा जो प्रीमियम आहे तो 11 रुपयाने वाढणार. राईट, सो इट इज सिम्पल लाईक की वेगा काय तुम्हाला सांगतं की जर माझी व्होलॅटिलिटी आहे ती जर 1% ने वाढत असेल तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार ते तुम्हाला सांगते. सेम लॉजिक गोज विथ दी पुट साइडला पण. इकडे जर तुम्ही वेगा व्हॅल्यू इथे बघत असाल इन डिटेल, सो इथे तुम्हाला समजण्यात येईल की जी पण माझी वेगा व्हॅल्यू आहे ती माझी ऍड होणार जर माझी व्होलॅटिलिटी जी आहे ती 1% ने वाढत गेली तर. राईट, सो हा एक कुठेतरी बेनिफिट आहे तुम्हाला. राईट, सो इथे जर तुम्ही बघितलात तर हा 13 जूनची जी एक्सपायरी त्या बेसवरती तुम्हाला समजते. त्याला तुम्ही दुसरी एक्सपायरी सिलेक्ट करायची तर तुम्ही इथून सिलेक्ट करा दुसरी एक्सपायरी. राईट, सो ज्या पण ट्रेडेबल एक्सपायरीज आहेत मार्केटमध्ये त्या ओव्हरऑल सगळ्या एक्सपायरीज तुम्ही इथे बघू शकता. राईट, सो दॅट इज द थिंग. आणि इवन दो इम्पॅक्ट जो आहे तो एक्सपायरीनुसार चेंज जसं तुम्हाला असं नाही दिसणार की आताची जी थिटा व्हॅल्यू आहे ती सेम थिटा व्हॅल्यू तुम्हाला 20 जूनच्या एक्सपायरीला पण दिसतील किंवा 27 जूनच्या पण एक्सपायरी दिसेल असं नसणार. राईट, सो थिटा व्हॅल्यू हळूहळू चेंज होणार, डिपेंड्स अपॉन की तुम्ही नियर बाय एक्सपायरी किती येत आहेत ते. ओके, सो दॅट इज द रिझन. सेकंड, जर मी थोडं इन डिटेल हे लोड होईपर्यंत सपोज जर मी थोडं इन डिटेल सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे जी आहे व्हॉट इफची. ओके, की लेट सी की मला चेक करायचंय की मी जो प्रीमियम मध्ये सध्या ट्रेड बनवतो आहे, सपोज मी एखादा कॉल ऑप्शन बाय केला आहे आणि त्यात 1% जी आहे ती सपोज व्होलॅटिलिटी चेंज झाली तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार. आणि सपोज जर मला चेक करायचंय की तिकडून जी आहे तो डिरेक्शन आला तर डिरेक्शन किती माझा प्रीमियम खाऊ शकतो. राईट, किंवा एक्सपायरी पर्यंत मी पोझिशन होल्ड होतो किती प्रीमियम आहे ते आपण बघूया. ओके, सो जर ऑप्शन चेंजची ही जर कन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा पुन्हा बघा आणि लाईक करा त्या व्हिडिओला. जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा तेवढं आपल्याला समजेल की आपल्याला नवीन नवीन कन्सेप्ट आणायचे आहेत, सो ते आपण आणू. सेकंड गोष्ट म्हणजे जर तुम्ही नीट ऑप्शन चेंज पाहिलं असेल तुम्हाला मल्टिपल स्ट्राईक्स मध्ये तुम्हाला तिकडे रेजिस्टन्स आणि सपोर्ट पण दिसेल आणि किती चेंज इन ओव्हर त्याचा नेगेटिव्ह आहे किती पॉझिटिव्ह आहे, कोणत्या स्ट्राईक मध्ये कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे तुम्हाला समजेल. सो रेजिस्टन्स आणि सपोर्ट ज्या फ्रिक्वेंटली चेंज होतात त्या फ्रिक्वेंटली चेंजेसनुसार पण तुम्हाला तिकडे एक इंडिकेशन मिळेल की या ओके की ह्या मुवमेंटला कुठेतरी मोमेंटम आहे आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स बनवू शकतो. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो ऑप्शन चेन वरती बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करू शकतो आणि ज्या आपण फ्रिक्वेंटली यूज करू शकतो मार्केटमध्ये. पण करंटली आजच्या ओव्हरऑल व्हिडिओसाठी हेच होतं की ऑप्शन चेन अनालिसिस कसं करू शकतो आणि तिकडे ट्रेड्स कशा बनवू शकतो. दॅट इज अ लॉजिक. सो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. बाय बाय.